हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आम्ही कोकणात आलोय आणि आमचा तिसरा दिवस आहे हा. 2 दिवस आम्ही इथे राहिलोय. तुम्हाला दाखवते. कॅप्सूल रिसॉर्ट मध्ये आम्ही उतरलो होतो. खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे आणि रिसॉर्टच्या एक्झॅक्ट समोर थोड्याच अंतरावर बीच आहे. तुम्ही पाहू शकता, इतकं सुंदर बीच आहे आणि इतकं शांत वातावरण आहे. आम्हाला खरंच खूप आवडलं. आम्ही एकच दिवस राहणार होतो आणि परत वापस जाणार होतो, पण इथे इतकं शांत आणि छान वाटलं होतं, त्यामुळे आम्ही थांबलो. किती सुंदर बीच आहे, खूप शांत. लाटा पाहिला इथे थांबायला खूप मजा येते. तर रिसॉर्ट खूप छान आहे आणि वातावरण पण खूप शांत, गर्दी नाहीये. ज्यांना पीसफुल वॅकेशन करायचं असेल त्यांनी इथे नक्की यावं. आणि राहिलं जेवायचा प्रश्न, तर जेवायला पण जे पण काही आहे ते खूप टेस्टी आहे. म्हणजे तुम्ही जर व्हेज असाल तर तुम्हाला खूप कमी ऑप्शन आहेत. ऑप्शन नाही म्हटलं तरी चालेल, पण जर तुम्ही नॉनव्हेज असाल तर तुमच्यासाठी खूप ऑप्शन अवेलेबल आहेत आणि टेस्ट पण खूप छान आहे. हे बघा, आमचं पिल्लू आता उठलंय. गुड मॉर्निंग पिल्लू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मन. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग मन. तर हा आहे तळाशिव बीच. खूप सुंदर असा बीच आहे. आता आज आमचा शेवटचा दिवस आहे. आज आम्ही इथून जाणार आहोत मालवणला. हा आचऱ्याच्या जवळ एक कॅप्सूल रिसॉर्ट आहे आणि ही आमची चिमणी. याची झोपच झाली नाही अजून. ए पिल्लू, झाली झोप तुझी पिल्लूची? बीचच्याच अंतरावर, थोड्याच अंतरावर हे आहे कॅप्सूल रिसॉर्ट. छान प्लेस आहे. कॅप्सूल रिसॉर्ट नाव पडलंय तर ह्या यांच्यामुळे. हे असे कॅप्सूल सारख्या रूम्स आहेत. इथे पार्किंगला गाड्यांसाठी पण जागा आहे, गाड्या पार्किंग करायला. आमचं सगळ्यात लास्टला आहे 107 नंबर. आणि पलीकडच्या समोरच्या बॅकवर्ड साईडहून आम्ही, तुम्ही पाहिलंच असेल मागच्या ब्लॉग मध्ये, आम्ही तिकडून डॉल्फिन सफर करायला गेलो होतो. आणि ही आहे जी कॅप्सूल रूम. ही अशी रूम आहे, अशी गोलाकार आकाराची. इथे मेसी आहे. आता झोपलो होतो आम्ही, उठलो होतो म्हणून खूप मेसी आहे. इथे टेबल आहे, स्विच बोर्ड आहेत आणि मिरर. असं कबर्ड आहे जिथे तुम्ही तुमचं लगेज ठेवू शकतात. आणि बाथरूम थोडस मला एवढं काही खास वाटलं नाही, पण ठीक आहे. इथे डस्टबिन वगैरे, कमोड, शावर पण आहे. हे असं रूम आहे. एरिया फॅमिली स्टे करायला पाहिजे असेल, खूप छान शांत वातावरणात राहायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता, विजिट करू शकतात. कॅप्सूल रिसॉर्ट, वैशाली कॅप्सूल रिसॉर्ट असं नाव आहे या रिसॉर्टचं. आणि जे लोक आहेत ते पण खूप छान आहेत, शांत आहेत आणि आपली खूप हेल्प करतात. आणि आम्ही डॉल्फिन सफर केली होती, तर ती ललित देऊळकर म्हणून आहे तिथे, त्यांनी केली होती. ते पण खूप छान आहेत. सफरमध्ये आम्ही खूप छान डॉल्फिन पाहिले. बोटिंग पण छान होती. एक्सपिरियन्स छान होता. ऑल ओव्हर कॅप्सूल रिसॉर्टचा एक्सपिरियन्स मला तर छान वाटला. पण ज्यांना शांतता आवडत असेल त्यांनीच इथे येऊ शकतात. जे खाण्याचे शौकीन असतील
तर ते नाही येऊ शकत, कारण की पण ते नॉनव्हेज जे असतील तर ते येऊ शकतात, कारण की नॉनव्हेजसाठी खूप ऑप्शन आहेत पण व्हेजसाठी ऑप्शन नाही आहेत. पण जे काही आहे, जो काही स्वयंपाक आहे तो खूप टेस्टी आहे, म्हणून ऑप्शन जरी नसले तरी खायला बेस्ट आहे. सो येस, तुम्ही येऊ शकतात कॅसल रिसॉर्टवर. तुम्हाला हवं असेल कॉन्टॅक्टिंग तर मी कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, नाही तर इथे तुम्हाला सीन करतच असेल. ओके, बाय. जायचं घरी, जायचं आजी आजोबाकडं. चला. आता घरी पुण्याला. चला. चला 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 चलो. आता इथून निघालो आम्ही. चेक नाव सांग. अंशिका. आता कुठे? आता घरी. कशी आहे? पडलो खाली. चला त्यांना गिराईक बघू दे. राजमामा कधी येणार आहे? उद्या सकाळी. कडे चालली राजमामाकडे. सरप्राईज म्हणायचं जरा. सरप्राईज. मामाकडे कुठं आली तू? कुठं आली पिल्लू? अगं एक पडली आहे. कुठं आली तू? कुठं आली?